सुप्रभात मित्रांनो. मी काहीतरी आज नवीन विषय घेऊन आलो होतो. नवीन विषय म्हणजे काय, आपण प्रत्येकजण संकटामध्ये कोणत्या गुंत्यामध्ये अडकलेलोच आहे. ह्या गुंत्यातून सुटायचा प्रयत्न करतो, पण त्या गुंत्यात आणखीन जरा अडकून बसतो. सो त्यासाठी मी एक पुस्तक वाचत होतो, त्यामध्ये एक थोडे उपाय दिले होते, छान आहेत. ते तुमच्याशी शेअर करणार आहे. समजा हा दगड आहे, हे तुमचं संकट आहे किंवा हे टेन्शन आहे. तुम्ही ह्याच्याकडेच बघत राहिला तर आजूबाजूचा परिसर दिसणार नाही आणि तुमचे प्रयत्न होणार नाहीत. तर मी हे सांगतोय, आणखीन एक त्यामध्ये सांगितलं होतं, एक उपाय दिला होता छान असा. प्रत्येकाचा देवावर विश्वास असतोच, कोणत्याही धर्माचा असू दे, पण देवावर हा विश्वास असतोच. तर यामध्ये काय सांगितलं होतं, तुम्ही एक अर्धा तास आपल्या इष्टदेवतेला द्यायचं आहे. इष्टदेवते कोणताही असू दे, गुरुदेव असू दे, ती तुमचा त्यानंतर कुलदेव असू देत, अर्धा तास, 24 तासामधला अर्धा तास त्या देवासाठी तुम्ही त्यांची गाणी ऐकू शकताय. एक निवांत ठिकाण बघा, किती वाजता आहे, कधीही तुमच्या कामावर असू दे किंवा तुम्हाला मोकळ्या काळातसुद्धा हे करून बघा. त्यांची गाणी ऐका, हेडफोन लावा, शांत गाणी ऐका, देवाकडे प्रार्थना करा. फक्त हे 30 दिवस करा, असं तिथं लिहिलं होतं. नक्की म्हणजे फरक पडेल खरंच. आणि तुम्ही संकटातून लगेच पुढे जाल. पण कष्टाला पर्याय नाही, कष्ट हे केलेच पाहिजे. देव कायम प्रयत्नाला साथ देतो. नमस्कार. ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या भेटूया. नमस्कार.